नमस्कार गावाल्यानो आणि तुमचा सर्वांचा परत एकदा थेट कोकणातून स्वागत। आणि सध्या गावाकडचा दिवस जगतोय आणि आता सकाळची वेळ आहे आणि माझी रोजची रूटीन सकाळी उठायची आणि गुरांना सोडायची आणि वरती तिकडं मागं जो माझे डोंगर आहे त्या डोंगरामध्ये घेऊन जायची गुरांना। आता तिकडे जातोय तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। आज जंगल दर्शन गुरांसोबत थेट कोकणातून। पाऊस आता जोरात पडून गेलाय आणि हा गवंड, याला जुनी लोक गवंड बोलतात। हा जुन्या काळातला वाडा। गुरं आता धाब्यावरनं सुटली। सकाळचं वातावरण चल चल चल। चल चल चल। हे इकडं इकडं खाली। ह्या ज्या जुन्या वाटा आहेत ना त्या आता हळूहळू बंद होत आल्या आहेत। कारण बाहेर गेलो ना तर आपल्या गावामध्ये मोजक्यात 4-5 जणांकडे गुरं आहेत आणि पहिल्यांदा एकदा भात लावणी झाली की सर्वजण गुरं चरवायला डोंगरामध्ये यायचं। आता बाहेर गेलो तर एक दुसराच असतो आणि आमची आणि हवा इथे धबधबा आहे, वॉटरफॉल। तिकडं गुरा लावायची डोंगरात नंतर पाण्यात यायचा वॉटरफॉलमध्ये। बघा थोडासा दिसतोय। आता मी आलो डोंगरामध्ये। वाटा कशा आहेत। हे बरा चल तुझ्या चल चल। आणि ही बघा एखाद्या शेंगा आहेत, कुडीची शेंगा आहेत, ह्यांची भाजी होते। इथे उसकाने काढून ठेवले।
हा एक डोंगर आहे आणि हा एक डोंगर, आणि ह्या दोन डोंगरांच्या मधून हा कडा वाहतोय. हा इथं मध्ये कडा आहे. पाण्याचा आवाज पण येतोय. चलो गाइज, पावसानं तर कालूक केलाय. इकडं एकदम दाट जंगल आहे आणि ह्या साईडला वाघ पण येतो. मला कधी दिसला नाही, एवढा रानात फिरतो, पण जी जुनी लोक आहेत त्यांना दिसलाय. वाघ हा पावसाच्या दिवसात असतो, उन्हाळ्याचा नसतो. पण पावसाचं पाणी असतो, उन्हाळ्याचा सर्व सुका सुका असतो. पण ह्या टायमात वाघ आढळून येतो. ही वाट बघ कशी आहे, एकदम खतरनाक. इथून घसरला डायरेक्ट खाली. आता पाऊस पण पडायला सुरुवात झाला आहे आणि मी इथं दागडीवर निवांत बसलोय. माझं गुरं लावलं इथं, दगडीवर निवांत बसलोय. गावाकडचं सुखी जीवन, गावाकडचे दिवस. पावसाच्या दिवसात आंबा नाही भेटत, पण रानभाजी भरपूर भेटतात. त्यातली ही एक रानभाजी. ही पुढचं शेंड आहे ते न्यायचं फुटून कवलं आणि जी भाजी करतात. ही बघा, ही पण एक भाजी आहे. ही जी भाजी करतात, जुनी माणसं करायची, आताच्या ना काय माहिती नाहीत. इकडं वरती एवढ्या डोंगरामध्ये आलो आहे आणि इथं एक माणूस दिसत नाही. पण इथून 5-6 वर्षापूर्वी जर बघितलं असतं तर एकदा भात लावणी झाली ना की पुरा गावठाण इकडं वर यायचा हन्नाडीवर गुरं चरवायला, सगळी पोरं बिरं पण. आणि आता बघा सुनसान पडला आहे, तो जनरेशन गेला. तर काही दिवसानंतर ही गुरं पण दिसणार नाही आपल्याला. गुरं माझी गेली तिकडे. अजून थोड्या वर्षानंतर ना आता गावामध्ये गुरं पण दिसणार नाहीत. आता 4-5 जणांक आहेत आणि ती पण आता म्हातारी झाली ना की हे पण सर्व संपून जाईल. आणि तरी पण अजून 4-5 जणांक गुरं आहेत, तरी पण अजून लोक वाटा बंद करतात, माझ्या कसवात नाही न्यायची असे करतात. आणि काही दिवसानंतर कसू वसाड पडतील आणि गुरं नसतील. आणि उन्हाळचं आमची गुरं आहेत तिकडं वरच असतात आंबा खायला. आता शेवटला पाऊस जेव्हा सुरू झाला ना तर इथं एक आंबा आहे, त्या आंब्यावरनं आंबा नेलं होतं. अजून पण असलं तर असतील, पण शाव उलगवला आहे मी त्याला. आता आज सगळ्यांना लेट येतो आंबा तो. आणि आता वर जात आहेत, वाटतं हन्नाडी पकडतील आता. रानामध्ये एकदम चीट भीन आहे, माणसांची वहिवाट नाही. त्या कातला बघा खूप किती आहेत. गणपतीत असे सगळे बसलेत वर करून आहेत.
पाणी एकदम वरनं येतोय जंगलातून. असं तो डोंगराचं पाणी आहे आणि एक छोटासा कडा. पाण्याचा खलखल आवाज.